तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 33 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 33 दिलेला आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ लिक्विड. तर हा क्वेश्चन 2022ला आलेला होता. त्याचे 4 ऑप्शनपैकी पहिलं ऑप्शन आहे एनी इंक्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डज नॉट डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. दुसरं ऑप्शन आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड अपॉन द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. तिसरं ऑप्शन आहे इफ an impurity is added in the liquid then its angle of contact changes. D option आहे at a given temperature the angle of contact is constant for solid liquid surface. तर या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन करेक्ट राहील म्हणजेच इनकरेक्ट राहील तर ते आपण डिस्कस करूया आणि ऑप्शन टिक करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे नॉट ट्रू म्हणजे करेक्ट नाही आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. कोणासाठी तर अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी. ओके. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ अ लिक्विड. तर पहिलं जे ऑप्शन आहे यामध्ये तर त्यात दिलेलं आहे तुम्हाला एनी इंक्रीज इन टेम्परेचर ऑफ लिक्विड डज नॉट डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर टेम्परेचर जर इन्क्रीज झालं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी काय होतं तर डिक्रीज होतं. टेम्परेचर इंक्रीजेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीजेस. टेम्परेचर डिक्रीज जर केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वाढत जाणार आहे. म्हणजे पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कम्प्लिटली रॉंग स्टेटमेंट आहे आणि आपल्याला रॉंग स्टेटमेंटच फाइंड करायचं. मग या क्वेश्चनचा आन्सर ए असणार. तर आता अजून एक काम करू अजून बाकीचे ऑप्शन चेक करू. बी ऑप्शन जो दिलेला आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड अपॉन नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. तर हे बी ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट नेचरवरती डिपेंड असतो. हे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रॉपर्टीज आहे. सी ऑप्शन जो आहे तर इफ इम्प्युरिटी इज ॲडेड इन अ लिक्विड देन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंजेस. इम्प्युरिटी जर ॲड केलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट चेंज होतो. बरोबर आहे. तर 2 प्रकारची इम्प्युरिटी असतात कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारी आणि अनडिझॉल्व्ह होणारी. कम्प्लिटली डिझॉल्व्ह होणारी असेल तर सरफेस टेन्शन वाढतं मीन्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इन्क्रीजेस. डिझॉल्व्ह न होणारी असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो म्हणजे सरफेस टेन्शन काय होतं डिक्रीज होतं आहे. म्हणजे सी ऑप्शन पण या ठिकाणी करेक्ट आहे. डी ऑप्शन दिलेलं आहे ॲट अ गिवन टेम्परेचर द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट फॉर अ सॉलिड लिक्विड सरफेस. जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण कॉन्स्टंटच राहील. बरोबर आहे. पण म्हणजे एकच ऑप्शन या ठिकाणी चुकीचं आहे ते म्हणजे कोणतं ऑप्शन ए. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन ए असेल.